नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लक्षात घ्या, काय चालू करायचं आज आपल्याला मॉडेल ऑक्झिलरी वर्ब शिकायचे होते, है ना? काय शिकायचं आज? मॉडेल ऑक्झिलरी वर्ब, है ना? काय असते मॉडेल ऑक्झिलरी वर्ब? काय असतात मॉडेल इंग्रजीमध्ये? सर इंग्रजीमध्ये मॉडेल काय असतात? सर इंग्रजीमध्ये मॉडेल काय असतात? है ना? रंगबिरंगी कपडे घातले असतात, कलरफुल कपडे घातलेले असतात आणि रॅम्पवर काय करतात? रॅम्प वॉक करतात, चालत चालत येतात, चालत चालत जातात, काय दाखवायचं ते दाखवतात, आहे की नाही? राईट. ते काय असतात? आपले मॉडेल असतात. इंग्रजी मधले ते काय असतात? सगळेच्या सगळे मॉडेल असतात, है ना? नाही का? तेच मॉडेल असतात, दुसरं काय असते? आहे नाही हो सर, असं थोडी असते, असं काही नाही, है ना? इंग्रजी मधले काय आहेत मॉडेल जे आहेत ते वेगळे आहेत. ते कोण? आणि ते जे मॉडेल आहेत ते कोणत्या टीव्हीचे मॉडेल आहे? ते फॅशन टीव्हीचे मॉडेल आहे, राईट, है ना? असो काय आहे मग, कोण सांगते? मॉडेल काय असतात? मॉडेल पार्ट ऑफ किंवा टाइप ऑफ म्हणतो आपण त्याला, पार्ट ऑफ किंवा टाइप ऑफ कोणाचा? ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब यालाच आपण काय म्हणतो? ऑक्झिलरी वर्बला काय म्हणतो रे? हेल्पिंग वर्ब. राईट. समजून आलं? हेल्पिंग वर्ब माहिती आहे ना? बेसिक हेल्पिंग वर्ब am, is, are, was, were, have, has, had, shall, will, राईट. काय सांगतात ते? टेन्स सांगतात. आणखी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मेन वर्बला मदत करतात, राईट. कधी कधी ते स्वतःही काय म्हणून यूज केल्या जाते? मेन वर्ब म्हणून केल्या जाते, है ना? त्यांचा स्वतःही मेन वर्ब म्हणून काय केल्या जाते? यूज केल्या जाते. स्टेट ऑफ वर्ब म्हणतो आपण त्याला, राईट. समजत आहे? क्लिअर आहे, है ना? मॉडेल काय असतात? मॉडेल इट इज द पार्ट ऑफ ऑक्झिलरी वर्ब. त्यालाच आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब. कोणते हेल्पिंग वर्ब? बेसिक हेल्पिंग वर्ब कोणते? am, is, are, was, were, have, has, had, shall, will. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे का? है ना? नेक्स्ट काय असतात? पार्ट ऑफ ऑक्झिलरी वर्ब. आणखी कोणासोबत यूज होतात? दॅट आर used with, along with, that are used along with. कोणासोबत रे? कोणासोबत यूज होतात ते? ऑलवेज आणि ऑलवेज. कोणासोबत? मेन वर्ब. that are used along with main verb, है ना? कशासाठी? टू रिप्रेझेंट. कशासाठी? टू रिप्रेझेंट. है ना? काय रिप्रेझेंट करण्यासाठी? लिहायचं ॲबिलिटी. नंतर कॅपॅबिलिटी. कॅपॅबिलिटी ह्यालाच आपण कॅपॅसिटी म्हणतो. ॲबिलिटी, कॅपॅबिलिटी, कॅपॅसिटी. आणखी काय असते? यस, पॉसिबिलिटी. एक्झॅक्टली. काय? पॉसिबिलिटी. ऑब्लिगेशन्स, राईट, है ना? पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशन्स, प्रोबॅबिलिटी, राईट. क्लियर आहे का? प्रोबॅबिलिटी ऑफ
प्रोबॅबिलिटी. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? काय म्हटलं मी? मॉडेल शिकत आहोत आपण. मॉडेल शिकायचे आपल्याला. मॉडेल काय असतात मॉडेल इंग्रजीमध्ये? है ना, ते रॅम्पो वाला मॉडेल वेगळं, राईट, है ना. तर इंग्रजीमध्ये काय आहे मॉडेल? मॉडेल पार्ट ऑफ ऑक्सिलरी वर्ब. ऑक्सिलरी वर्ब त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब म्हटलं होतं, राईट. कोणाचा पार्ट आहे हा? हेल्पिंग वर्बचा किंवा ऑक्सिलरी वर्बचा. कशासाठी कोणासोबत यूज होते? दॅट आर यूज अलॉंग विथ मेन वर्ब. नेहमी आणि नेहमी लक्षात ठेवायचं कशासोबत यूज होणार आहेत ते? मेन वर्ब सोबत यूज होणार आहे, राईट, है ना. आणि काय रिप्रेझेंट करते रे? काय रिप्रेझेंट करते? काय रिप्रेझेंट करते? ॲबिलिटी, है ना. नंतर कॅपॅबिलिटी, त्यालाच आपण कॅपॅसिटी म्हणतो. पॉसिबिलिटी अँड ऑब्लिगेशन आणि काय? प्रोबॅबिलिटी. क्लिअर आहे? समजून आलं इथपर्यंत? समजून आलं का? समजून आलं इथपर्यंत, है ना. कोणाची? तर कोणाची रे बाबा? ऑफ द सब्जेक्ट. ते लिहून देऊ का तुम्हाला? कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत त्या. क्लिअर आहे? समजत आहे का? समजून राहिलं, है ना. लक्षात घ्या, मराठीमध्ये याला काय म्हणतात? मराठीमध्ये मॉडेलला म्हणतो आपण भाववाचक. भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. क्लिअर? काय म्हणतात? भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. मॉडेल पार्ट ऑफ ऑक्सिलरी वर्ब असतात, त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. बेसिक हेल्पिंग वर्ब जर विचारले तर तुम्हाला आता प्रॉब्लेम नसायला पाहिजे. क्लिअर? नंतर दॅट आर यूज अलॉंग विथ, कोणासोबत यूज केल्या जातात ते? कोणासोबत यूज केल्या जातात रे बाबा? मेन वर्ब सोबत. कोणासोबत यूज केल्या जातात? मेन वर्ब सोबत. कशासाठी यूज करतात? टू रिप्रेझेंट ॲबिलिटी, कॅपॅबिलिटी, कॅपॅसिटी, पॉसिबिलिटी आणि ऑब्लिगेशन आणि काय? प्रोबॅबिलिटी. क्लिअर आहे? क्लिअर आहे? आणि कोणाची? जो वाक्यात काय करतो रे बाबा? वाक्यात काय करतो? सब्जेक्ट जो असतो त्याची. समजून झालं इथपर्यंत? मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण? भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. टेन्स शो करतात का रे हे? टेन्स शो करायसाठी यूज करतात का? नाही. टेन्स शो करतात का? नाही. हे टेन्स शो करत नाही. क्लिअर? समजून राहिलं? टेन्स शो करतात का? नाही, है ना. टेन्स शो करत नाही. आणि ऑलवेज कोणासोबत यूज होतात ते? मेन वर्ब. ऑलवेज कोणासोबत यूज होतात? मेन वर्ब सोबत. आणि नेहमी कोणता फॉर्म ऑफ वर्ब राहील? मेन वर्बचा जो फॉर्म ऑफ वर्ब आहे तो कुठला राहील? फर्स्ट राहील, सेकंड राहील, थर्ड राहील? कुठला राहील? बेसिक फॉर्म राहील. बेसिक फॉर्म. बेसिक फॉर्म. बेसिक फॉर्म म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. V1 म्हणतो आपण त्याला. बेसिक फॉर्म ऑफ वर्ब क्रियापदाचं पहिलं रूप. क्लिअर आहे का? ऑलवेज यूज विथ मेन वर्ब. ऑलवेज यूज विथ मेन वर्ब. समजून राहिलं? समजत आहे का? समजून राहिलं? मग नेक्स्ट क्वेश्चन काय असते? नेक्स्ट क्वेश्चन येतो माझ्याजवळ की सर हे जे भाववाचक सहाय्यकारी क्रियापद आहे, हे भाववाचक सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याच्यातून एक प्रकारचा काय दर्शवला जातो? भाव दर्शवला जातो. कोणता? जसं ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे काय? त्याची क्षमता. कॅपॅबिलिटी, कॅपॅसिटी, तीनही शब्दांचा मिनिंग काय आहे? सेम आहे. पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी शक्यता. बरोबर ना? एक काम करू. क्षमता. राईट. क्षमता दाखवण्यासाठी आपण आम्हीजार वॉजवर हॅव यूज करतो का? नाही. पॉसिबिलिटी शक्यता. पॉसिबिलिटी शक्यता. एखादी गोष्ट करण्यामागची किती शक्यता आहे, ती होण्यामागे किती शक्यता आहे. राईट. ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन बंधन. ऑब्लिगेशन बंधन. एखादी गोष्ट करण्यामागे काय आहे? बंधन आहे. राईट. नंतर प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी त्याची वारंवारता किती आहे. राईट. प्रोबॅबिलिटी वारंवारता, शक्यता म्हणतो आपण त्याला. बरोबर. या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी आपण कशाचा यूज करतो इंग्रजीमध्ये?
मॉडेलचा यूज करतो. समजून राहिलं? यस. काय कोणकोणते आहे येऊ आपण तिथे है ना. इंग्रजीमध्ये मॉडेल कोणकोणते आहेत लिहायचं इथे. इंग्रजीमध्ये मॉडेल कोण आहे? कृती सेनान आहे. कोण आहे? कृती सेनान आहे. आणखी इंग्रजीमधले मॉडेल कोण आहे? आणखी कृती सेनान आणि नंतर आठवतात? नाही, आम्हाला आमच्या काळातले मॉडेल आठवायचे है ना. कोणते? ऐश्वर्या है ना. नंतर ऐश्वर्या झाल्यानंतर काय असतात? आणखी कोणते? यस. नाही हो सर, हे मॉडेल आहे का? मॉडेल आहे का? हो, हे मॉडेल आहे. त्यांच्या फील्डचे मॉडेल आहे. राईट है ना. आपल्याला कोणते मॉडेल पाहिजे? आपल्या फील्डचे पाहिजे. आपल्याला कोणते पाहिजे? आपल्याला आपल्या फील्डचे पाहिजे. इंग्रजीचे मॉडेल पाहिजे. तर लक्षात घ्या, ऐकलं असेल है ना. 10वी पर्यंत शिकलेत ना सगळे, 10th पास आउट आहेत है ना. आणि जे नसतील 10वीला, जे छोटे स्टुडंट असतील है ना, तर त्यांनी लक्षात घ्यायचं काय आहे मॉडेल. शाल, शुड. शाल, शुड. क्लियर? नेक्स्ट will, would. समजून झालं काय म्हटलं मी? मॉडेल काय असतात? इट इज अ पार्ट ऑफ ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्बला आपण हेल्पिंग वर्ब म्हटलं होतं. बेसिक हेल्पिंग वर्ब जर विचारले तर am, is, are, was, were, have, has, had, shall, will. नंतर दॅट काय म्हटलं? कोणासोबत यूज होतात ते? तर ऑलवेज यूज विथ मेन वर्ब. ऑलवेज यूज विथ मेन वर्ब. नंतर काय? आणि काय रिप्रेझेंट करतात रे बाबा ते? तर सब्जेक्टची ॲबिलिटी, कॅपेबिलिटी, कॅपॅसिटी, पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशन, प्रोबॅबिलिटी, सर्टनिटी म्हणू शकतो आपण एखाद्या गोष्टी होण्यामागची सर्टनिटी है ना. आता लिहित नाही ती, ऐकून घ्या फक्त. सर्टनिटी क्लिअर आहे इथपर्यंत? टेन्स सांगतात का? मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मॉडेल, ऑक्झिलरी वर्ब. सर टेन्स सांगतात का? तर ते टेन्स सांगत नाही. टेन्स सांगतात का? ते नाही. लक्षात घ्या. आणि मॉडेल, ऑक्झिलरी क्लिअर आहे इथपर्यंत? टेन्स सांगत नाही. टेन्स सांगतात का? ते नाही. टेन्स सांगत नाही. क्रॉस केलाय त्याच्या पुढे. टेन्स सांगत नाही. आणि काय करतात ते? रिप्रेझेंट द ॲबिलिटी, कॅपेबिलिटी, कॅपॅसिटी, पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशन, प्रोबॅबिलिटी. क्लिअर आहे? ऑलवेज कोणासोबत यूज होतात ते? मेन वर्ब सोबत. सिंगल येत नाही, एकटे येत नाही. लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना मॉडेल? मग इंग्रजीमध्ये मॉडेल जर विचारले तर कोणते? शाल, शुड, विल, वुड. शाल, शुड, विल, वुड. नंतर काय असते रे बाबा? हा टेन्स इकडे घेतो. नंतर काय असते? कोणते आहेत आणखी? कॅन, कुड. कॅन, कुड. नंतर शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. क्लिअर होत आहे? क्लिअर होत आहे? मॉडेल कोणते इंग्रजीमध्ये? शाल, शुड. शुल्ड नाही. शुल्ड नाही. शाल, शुड. विल, वुड. उल्ड नाही. राईट. कॅन, कुड. कुल्ड नाही है ना. मे, माइट, मस्ट. शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. नेक्स्ट काय आहे? यूज टू, नीड टू आणि डेअर टू. इज दॅट क्लिअर? क्लिअर है ना. आता आणखी एक जोडू शकतो आपण याच्यात. ॲबिलिटी, कॅपेबिलिटी, कॅपॅसिटी, पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशन, प्रोबॅबिलिटी. नंतर एक जोडलं होतं आम्ही पुन्हा. आणि आता काय? नेसेसिटी है ना. नेसेसिटी लिहितो इथे. नेसेसिटी. हे सगळे भाग दाखवण्यासाठी आपल्याकडे कोणते वर्ब आहे? मॉडेल, ऑक्झिलरी वर्ब आहे. आणि कोणते आहेत ते? शाल, शुड,
will, would, can, could, may, might, must, used to, need to आणि dare to. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? समजत आहे का? समजत आहे? काय म्हटलं मी? काय आजचा टॉपिक काय आहे? मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब याला म्हणतो आपण भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. भाववाचक सहाय्यकारी क्रियापद है ना, ज्याच्यातून आपण काय व्यक्त करतो? भाव व्यक्त करतो. बरोबर आहे. मग पहिलाच पॉइंट काय आहे माझा? पहिलाच पॉइंट काय आहे? इट इज द पार्ट ऑफ ऑक्झिलरी वर्ब. काय असतात ते? ऑक्झिलरी वर्बचा पार्ट असतात. त्यालाच ऑक्झिलरी वर्बलाच आपण काय म्हटलं होतं? हेल्पिंग वर्ब. ऑक्झिलरी वर्बला आपण काय म्हटलं होतं? हेल्पिंग वर्ब. मग नंतर लक्षात ठेवण्यासाठी विचारलं तुम्ही की बेसिक हेल्पिंग वर्ब कोणते आहेत? राईट. मग कोणते सांगितले होते? कोणते सांगितले होते? am, is, are, was, were, have, has, had, shall, will. बरोबर. नंतर मग काय म्हटलं होतं की हा ऑलवेज कोणासोबत येतो? एकटा येतो का? मॉडेल एकटा येतं का? नाही. ते ऑलवेज कोणासोबत येतं? वाक्यामध्ये मेन वर्ब सोबत मेन वर्ब सोबत. काय रिप्रेझेंट करते रे बाबा? ॲबिलिटी, कॅपॅबिलिटी, कॅपॅसिटी, पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, ऑब्लिगेशन्स, नेसेसिटी. काय रिप्रेझेंट करते? नेसेसिटी. हे एवढे सगळे काय आहे? भाव आहे. भावाचे प्रकार असतात. भाव आहे तर ते सगळे भाव काय करतात? ते मॉडेल इंग्रजीमध्ये काय करतात? ते व्यक्त करण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो? त्या मॉडेलचा यूज करतो. समजून टाकलं का? हे समजत आहे का? नंतर काय म्हटलं मग मी? मला एक सांगा, टेन्स सांगतात का हे? मॉडेल टेन्स सांगतात का? नाही. मॉडेल टेन्स कधीच सांगत नाही. मग नंतर शेवटचा पॉइंट काय शिकलो आपण? तर शेवटचा पॉइंट होता की सर इंग्रजी मधले मॉडेल जे आहेत ते कोणकोणते आहेत? तर कोणते आहेत? शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, यूज टू, नीड टू, डेअर टू. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? समजून आलं? समजून आलं? ठीक आहे. ठीक आहे ना? काय? बरोबर. सर नंतर जो माझा पॉइंट आहे, नंतरचा जो माझा पॉइंट आहे लक्षात घ्या. मग सुरुवात करू आता आपण. कशापासून सुरुवात करता? शाल आणि विल पासून. दोघांना सोबतच घेतो. राईट. कोणता आहे? पहिलं मॉडेल कोणतं आहे माझं? आता कशाला टाइम वेस्ट करायचा? पहिलं मॉडेल काय आहे? शाल आणि विल. चला, शाल आणि विल. काय माहितीये मला शाल आणि विल बद्दल? काय शिकलो मी शाल आणि विल? सर आम्ही जेव्हा 10th ला होतो, त्यावेळेस आम्हाला टेन्स नावाचा चॅप्टर होता आणि त्या चॅप्टर मध्ये आम्हाला एवढं सांगण्यात आलं होतं की शाल आणि विल हा फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी काय होतो? यूज होतो. क्लिअर? क्लिअर? समजत आहे? समजून आलं? काय समजत आहे? की मॉडेल ठीक आहे ना? शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, यूज टू, नीड टू, डेअर टू. एवढेच मॉडेल आहे ना? नेक्स्ट लक्षात घ्यायचं. लक्षात काय घ्यायचं? त्यातला आपण शाल आणि विल पाहू. राईट. मग शाल आणि विल बद्दल जेव्हा मी विचारतो तुम्हाला की शाल आणि विल बद्दल तुम्हाला काय माहिती आहे, तेव्हा मला फक्त एकच गोष्ट सांगण्यात येते की काय? की सर जेव्हा आम्ही 10th ला होतो किंवा 9th ला असेल त्यावेळी आम्हाला टेन्स नावाचं ग्रामर मध्ये चॅप्टर होतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला एवढंच सांगण्यात आलं होतं, हा जो शाल आणि विल आहे हा काय शो करतो? तर हा फ्युचर टेन्स शो करतो. फ्युचर टेन्स भविष्यकाळ. क्लिअर? समजून आलं का? काय शो करतो? भविष्यकाळ शो करतो. है ना? ठीक आहे. है ना? लक्षात घ्या. याचाच अर्थ काय? तर हा जो टेन्स आहे शाल आणि विल हा फ्युचर टेन्स शो करतो. मग प्रश्न निर्माण होतो, प्रश्न क्रिएट होतो. काय?
पुन्हा प्रश्न निर्माण होतो कोणता, की सर हा जो शाल आणि विल आहे तुम्ही काय म्हणताय, याला मॉडेल सुद्धा म्हणत आहे, मॉडेल सुद्धा म्हणत आहे. शाल आणि विल टेन्स मध्ये सुद्धा फ्युचर टेन्स सांगण्यासाठी यूज झाला, लक्षात घ्या. है ना, हा एक शाल आणि विलच थोडस समजायला तुम्हाला आपण हा जो आहे ना एक लेक्चर याच्यामध्ये जाईल, बाकी सेकंड जो पार्ट येईल त्याच्यामध्ये मी हे सगळे कव्हर करून देईन. पण शाल विलचा कॉन्सेप्ट थोडासा कसं आहे समजण्यासाठी आहे इझी, बरोबर. पण लक्षात घ्या काय ते शाल आणि विल याला आपण अगोदर काय म्हटलेलं आहे, याला सर आपण हेल्पिंग वर्ब पण म्हटलेलं आहे. शाल आणि विल काय आहे, हेल्पिंग वर्ब मध्ये सुद्धा शिकलो सर आम्ही, बरोबर आहे. हेल्पिंग वर्ब मध्ये शाल विल शिकले ना, है ना. आणि आता तुम्ही याचा यूज कशामध्ये करताय, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब मध्ये पण करत आहे, है ना. म्हणजे याच्यावरून मी हे डिसाइड नाही करू शकत का की हा जो शाल आणि विल आहे हा हेल्पिंग वर्ब म्हणूनही यूज होतो आणि मॉडेल म्हणूनही यूज होतो. इज दॅट क्लिअर? क्लिअर? समजून राहिलं काय आहे, याच्यावरून काय सांगू शकतो मी, हा जो शाल आणि विल आहे, शॉल म्हणायचं नाही, शाल, राईट. हा जो शाल आणि विल आहे हा मी हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा यूज करू शकतो आणि याचाच मी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणून सुद्धा काय करू शकतो, यूज करू शकतो. क्लिअर? क्लिअर? समजून राहिलं? कुठलं मॉडेल पाहतो आपण, शाल आणि विल. शाल बद्दल मला काय माहिती होतं, सर शाल हा फ्युचर टेन्स दाखवतो किंवा सांगतो, आम्ही टेन्स मध्ये शिकलो, राईट. बरोबर आहे तुमचं. पण कधी, जेव्हा तो काय असतो, हेल्पिंग वर्ब म्हणून यूज होतो. जेव्हा शाल आणि विल हे हेल्पिंग वर्ब म्हणून यूज होतात तेव्हा ते काय दाखवतात, फ्युचर टेन्स दाखवतात, है ना. मग सर इथे तुम्ही काय बोलले की ते मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणून सुद्धा काय करतात, काम करतात, बरोबर आहे, है ना. मग तुम्हाला प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे पुन्हा. कोणता प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे, काय प्रश्न होईल, बरोबर, काय प्रश्न होईल, जर सर हे हेल्पिंग वर्ब म्हणून यूज झाले तेव्हा हे फ्युचर टेन्स सांगतात, है ना. मग मॉडेल वर्ब म्हणून म्हणजे जेव्हा हे मॉडेल वर्ब होतात म्हणजे हे यांच्यामध्ये डिफरन्स कसा करायचा की हे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेले आहे की मॉडेल ऑक्झिलरी म्हणून आलेले, राईट. हा प्रश्न तुम्हाला निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्येक स्टुडंटला, प्रत्येक विद्यार्थ्याला जो काय करत असेल, समजा आता इथे क्लासमध्ये बसलेला आहे किंवा व्हिडिओ पाहतो, है ना, काय प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे की हेल्पिंग वर्ब आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब मध्ये मग सर फरक समजायचा कसा, कारण दोन्ही तर एकच आहे. शाल आणि विल हे हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा यूज होत आहे, शाल आणि विल हे मॉडेल म्हणून सुद्धा यूज होत आहे. मग फरक कसा करायचा, बरोबर आहे. तर लक्षात घ्या आपल्याकडे काय आहे ना, काय आहे आपल्याकडे, काय शिकलो, प्रोनाउन शिकलेत का, प्रोनाउन शिकलो का नाही सर, प्रोनाउन शिकलेलो नाहीये, बर, प्रोनाउन शिकले नाही. काही आपल्याकडे काय आहे, बेसिक प्रोनाउन असतात, बरोबर. काय बेसिक प्रोनाउन, बेसिक प्रोनाउन हे तर माहित असेल ना ऍटलीस्ट, बरोबर आहे, प्रत्येकालाच माहिती आहे बेसिक प्रोनाउन. मी प्रोनाउन डिटेल्स मध्ये जात नाहीये. बेसिक प्रोनाउन कोणते, बेसिक प्रोनाउन कोणते कोणते, ही, शी, इट, दे, आय, वी, यू, राईट. हेच आहेत ना बेसिक प्रोनाउन. जेव्हा तुम्हाला विचारल्या जातात तेव्हा कोणते असतात, कोणते सांगतो आपण, ही, शी, इट, दे, आय, वी, यू, राईट. सर यू दोन वेळा लिहिलं आपण, बरोबर. हे सिंग्युलर आहे आणि हे काय आहे, प्लुरल आहे. एक वचन आहे, अनेक वचन आहे. यू, तू, यू, तुम्ही, तू, तुम्ही, दोघांसाठी सुद्धा काय वापरतो, दोघांसाठी सुद्धा हा एकच यू आपण यूज करतो. क्लिअर? समजून राहिलं? समजत आहे का? लक्षात घ्या, थोडस समजायला हे आहे ना काय, तसं तुम्हाला इझी आहे काय, पहा लक्षात घ्या.
काय म्हटलं मी? मॉडल. मॉडलची डेफिनेशन क्लिअर आहे सगळ्यांना? मॉडल काय असतात? पार्ट ऑफ ऑक्झिलरी वर्ब और हेल्पिंग वर्ब. क्लिअर आहे? कोणा सोबत येतात ते नेहमी? मेन वर्ब सोबत. एकटे येतात का? नाही. काय शो करतात? ॲबिलिटी, कॅपेबिलिटी, कॅपॅसिटी, पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशन, प्रोबॅबिलिटी, नेसेसिटी. आणखी आहेत त्याच्यामध्ये. आता वन बाय वन जेव्हा शिकू येते त्यावेळेस मी सांगेन. क्लिअर? नंतर मग मी काय म्हटलं, मराठीत काय नाव होतं? भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. टेन्स सांगतात का हे? टेन्स सांगतात का? नाही. टेन्स सांगत नाही. मग आपल्याकडे मी कोणते आज कोणते शिकवायला घेतलेले? शाल आणि विल. शाल आणि विल दोन घेतले. मग शाल आणि विल बद्दल मला काय माहिती होतं की सर शाल आणि विल हा कोणत्या टेन्स मध्ये यूज होतो? फ्युचर टेन्स मध्ये. कोणत्या टेन्स मध्ये यूज होतो? फ्युचर टेन्स मध्ये. आणि आज तुम्ही सांगत आहेत सर, काय सांगत आहे की हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणून सुद्धा काय होतात? यूज होतात. बरोबर आहे? मग मला प्रश्न काय पडला होता की सर हे हेल्पिंग वर्ब म्हणून कधी आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणून कधी यूज होतात ते क्लिअर करा. बरोबर आहे? मग मी काय म्हटलं तुम्हाला? मग मी हे राहू दिलं आणि इकडे आलो प्रोनाउनवर. है ना? प्रोनाउनवर कशासाठी आलो? टॉपिक सोडला का? नाही. बेसिक प्रोनाउन विचारले तुम्हाला. कोणकोणते? ही आहे, शी आहे, इट आहे, दे आहे, आय आहे, वी आहे, यू आहे आणि यू आहे. याच्यावरून सर मला काय तुम्हाला काय सांगायचं? याच्यावर मला एवढंच सांगायचं होतं. काय सांगायचं रे बाबा? जर मला एक सांगा, हा शाल आणि विल फ्युचर टेन्स कधी असतो? कधी असतो? जर माझ्याजवळ हे जे बेसिक प्रोनाउन आहे त्याच्यामधला हा जो आय आणि वी आहे, आय आणि वी, जनरली आय आणि वी कोणाला फॉलो करतो रे? शाल आणि विल पैकी? कोणाला? कोणाला? विलला. बरोबर आहे? विलला फॉलो करतो. विलला फॉलो करतो. कधी? सर आम्ही बोलत असताना, आम्ही जेव्हा स्पोकन इंग्लिश वगैरे आम्ही मित्रांमध्ये बोलतो त्यावेळेस आम्ही काय करतो सर, आमचं काही ठरलेलं नसते. शाल आय आणि वी पुढे आम्ही विलही यूज करतो आणि ही शीटच्या पुढे आम्ही तिथे विलही यूज करतो. बरोबर आहे? पण जेव्हा तुम्ही स्पोकन करता त्यावेळी ते ठीक आहे. पण ग्रॅमॅटिकली काय आहे रे बाबा? हे रॉंग आहे. जर तुम्हाला टेन्स सांगायचा असेल तर. समजत आहे? क्लिअर आहे? म्हणजेच आय आणि वी पुढे जनरली काय येते? शाल येते. आय आणि वी पुढे जनरली काय येते? शाल येते. आणि राहिलेले जे हे आहे काय? ही, शी, इट, दे, यू. पुन्हा पुन्हा लिहू का? गरज आहे? नाही. समजेल ना? मग ही, शी, इट, दे, यू, यू हे कोणाला फॉलो करतात? यस, कोणाला फॉलो करतात? विलला. बोलताना तुम्ही विल कुठेही वापरता, नो प्रॉब्लेम, है ना? पण जेव्हा आपण ग्रामर शिकतोय त्यावेळेस लक्षात घ्यायचं, आय आणि वी हा कोणाला फॉलो करत असेल? शालला फॉलो करत असेल. आणि ही, शी, इट, दे, यू, ही, शी, इट, दे, यू हे विलला फॉलो करत असेल तेव्हा हा शाल आणि विल काय सांगतो रे? फ्युचर टेन्स सांगतो. गेटिंग माय पॉइंट? समझ में आ रहा है कुछ? कुछ कशाला सर? सगळं समजायला लागलं. बरोबर आहे? हा पॉइंट क्लिअर झाला का? हा एवढा पॉइंट क्लिअर झाला? क्लिअर आहे? काय म्हटलं मी? मॉडेल ऑक्झिलरी कोणते शिकवतो आपण? शाल आणि विल. काय माहिती आहे मला शाल आणि विल? सर शालचं आम्हाला एवढं माहिती होतं की ते हेल्पिंग वर्ब म्हणून यूज होतात. आज काय शिकलो आम्ही? की ते हेल्पिंग वर्बच म्हणून नाही तर ते मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणून सुद्धा काय होतात? यूज होतात. क्लिअर आहे? बरोबर आहे? मग जेव्हा सर हे हेल्पिंग वर्ब म्हणून यूज झाले तेव्हा हे काय सांगत होते रे? तर हे फ्युचर टेन्स सांगत होते. काय सांगत होते? फ्युचर टेन्स सांगत होते. इज दॅट क्लिअर? है ना? मग सर याच्यातला डिफरन्स कसा ओळखायचा? तर लक्षात घ्या, आपल्याकडे काय आहे? काय दिलेले आहेत आपल्याला इंग्रजीनं? काय दिले? प्रोनाउन्स दिलेले आहेत. आणि त्यातले बेसिक प्रोनाउन कोणते आहेत? ही, शी, इट, दे, यू, यू, आय, वी.
बरोबर आहे. मग याच्यावरून मी काय क्लिअर करतोय तुम्हाला की हे जे आय आणि व्ही आहे, हा जो आय आणि व्ही आहे हा कोणाला फॉलो करत असेल? शालला. कोणाला? शालला. आणि ही शी इट दे यू हे जे काय म्हणतो आपण याला प्रोनाउन आहे, बेसिक प्रोनाउन आहे, हे कोणाला फॉलो करत असेल? विल ला. तेव्हा हे काय दाखवतात रे? काय शो करतात? फ्युचर टेन्स शो करतात. क्लिअर? क्लिअर? आता गंमत पहा. हे तर ठीक आहे, म्हणजे याचाच अर्थ हे सेंटेन्स मध्ये काय म्हणून आलेले आहेत? काय म्हणून आलेले? हेल्पिंग वर्ब म्हणून. काय म्हणून आलेले? हेल्पिंग वर्ब म्हणून. एवढं तर समजतंय. जेव्हा एवढं मला माहिती आहे ना, जेव्हा ते फ्युचर टेन्स सांगतात तेव्हा ते हेल्पिंग वर्ब असतात, है ना? म्हणजेच काय म्हणून आलेले? ते हेल्पिंग वर्ब म्हणून आलेले. राईट? समजून आलं? हा. मग सर ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. मग आता आम्हाला एक क्लिअर करा की हे जे आहेत हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कधी समजायचे? हा जो शाल आणि विल आहे हा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कधी समजायचा सर? तर हे त्याच्यापेक्षा सोपं आहे. लक्षात घ्या, हा आय आणि व्ही, हा जो आय आणि व्ही आहे हा जनरली कोणाला फॉलो करतो? शाल. राईट? शालला. बरोबर आहे. आय आणि व्हीच्या पुढे आपण शाल लिहिले. कोणाला फॉलो करतो? शालला. बरोबर. आणि जेव्हा तो शालला फॉलो करतो तेव्हा फ्युचर टेन्स असतो आणि ऍज अ हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतो. बरोबर. याच्याच उलट हा जेव्हा आय आणि व्ही आहे हा कोणाला फॉलो करेल? विल ला फॉलो करेल. बरोबर आहे. आय आणि व्ही जनरली कोणाला फॉलो करतो? शालला. इथे कोणाला फॉलो करत आहे? विल ला, है ना? आय आणि व्ही जनरल आय आणि व्ही जेव्हा विल ला फॉलो करेल तेव्हा हा काय असेल रे बाबा? हा टेन्स सांगेल का? नाही. हा टेन्स सांगतो का? नाही. हा काय असतो त्यावेळेस? मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणून काम करतो. आणि तेव्हा तो काय सांगतो? वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा भाव दिलेला आहे, है ना? किंवा मूड ऑफ सेंटेन्स शिकलेलो आहे आपण. मूड ऑफ सेंटेन्स शिकण्यासाठी सांगण्यासाठी सुद्धा काय करतात? हे काम करतात. मूड ऑफ सेंटेन्स सांगण्याचं सुद्धा काय करतात? ते काम करतात. बरोबर? समजून राहिलं का? समजत आहे? इथपर्यंत समजलं? हे क्लिअर आहे ना? पॉइंट हे क्लिअरच ठेवायचे. क्लिअर आहे? आणखी मग काय राहिले आपल्याकडे? हे राहिलेले ही शी इट दे यू. ही शी इट दे यू. क्लिअर? ह्याच्या पुढे काय आलं? काय आलं ह्याच्या पुढे? यांनी कोणाला फॉलो केलं? यांनी. हे ऑलवेज कोणाला फॉलो करतात? विलला. पण आता विलला फॉलो करतील का हे? नाही. ह्याच्या पुढे काय येईल? शाल येईल. ह्याच्या पुढे काय येईल? शाल येईल. तेव्हा हे जे आहे ही शी इट दे यू प्लस शाल टेन्स सांगेल का वाक्याचा? नाही. काय म्हणून यूज होईल ते? मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणून काय होतील ते? यूज होतील. क्लिअर आहे का इथपर्यंत? ठीक आहे? ठीक आहे ना? क्लिअर आहे का आता? आता क्लिअर आहे? ठीक आहे? लिहायचं ना? लिहून घ्या पटकन. लवकरात लवकर लिहा हे पटपट, है ना? चलो. काय झालं सर? शिकवता लिहू नाही का? नाही, शिकवताना लिहायचं नाही, फक्त बोर्डवर पाहायचं. क्लिअर आहे? समजून झालं का रे? समजत आहे का? याला रब करतो आता. याला काय ठेवायचं? अरे समजत आहे का रे भाऊ? समजून घ्या रे बाबा. किचकट नाही आहे ते, इझी आहे. पण आपल्याला सांगणारे काय करतात? किचकट करून सांगतात विनाकारणचं, है ना? ज्ञान दाखवण्याचा प्रयत्न होतो. ते ज्ञान शो करतात, त्यांना किती नॉलेज आहे त्याबद्दल, है ना? त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. काही नसते ते, सोपं आहे, है ना? काही इझी आहे का ते? इझीच आहे ते. क्लिअर आहे? रब करून हे लिहिलं असेल ना? यस. नाही लिहिलं तरी चालते, नोट्स मिळतच आहेत तुम्हाला नोट्स. फक्त बोर्डवर पाहायचं.
आणि ऑनलाईन वाल्यांनी काय करा रे बाबा, कॉपी आणि पेन घेऊन बसायचं, राईट. आणि कॉपी पेन घेऊन बसल्यानंतर काय करायचं, नोट्स बनवायच्या. चांगलं वाटते जरा, नाही का. आणि ज्यावेळेस तुम्ही ते काय करत असता, स्वतःच्या हाताने लिहून वगैरे काढता, त्यावेळेस ते आणखी लक्षात राहते. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण 3दा वाचतो ना, त्याच्याऐवजी एकदा आपण लिहून जरी पाहिलं ना, तर ते दोघेही काय आहे, समसमान आहे ना, लक्षात घ्यायचं. ठीक आहे इथपर्यंत. चला, काय पाहिलं, मॉडेल आहे, राईट. कोणते मॉडेल पाहता आपण, शाल आणि विल. शाल विल क्लिअर आहे, क्लिअर होतं. काय क्लिअर केलं, शाल आणि विल. जेव्हा हा शाल कोणासोबत येतो, आय आणि वी सोबत येतो, तेव्हा तो काय सांगतो, फ्युचर टेन्स सांगतो, राईट. आणि जेव्हा हा शाल, ही, शी, इट, दे, यू सोबत येतो, तेव्हा हा काय म्हणून यूज होतो, मॉडेल म्हणून यूज होतो. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना. याच पद्धतीने विल सुद्धा काय, जेव्हा विल जनरली कोणासोबत येतो, ही, शी, इट, नंतर ही, शी, इट आणि नेम आणि काय, दे, यू यांच्यासोबत येतो, त्यावेळेस काय असतो, हा मॉडेल असतो, राईट. पण हाच विल जेव्हा आय आणि वी पुढे येतो, वी ला फॉलो करतो, तेव्हा हा काय असतो रे बाबा, मॉडेल असतो का, सॉरी, हा इथे मॉडेल असतो. हा लक्षात घ्या, काय म्हटलं मी, हा विल जनरली कोणाला फॉलो करतो, ही, शी, इट, नेम, दे, यू है ना, तेव्हा हा फ्युचर टेन्स असतो, जनरली फॉलो करतो, राईट. आय आणि विल, आय आणि वी पुढे जनरली काय यायला पाहिजे, शाल यायला पाहिजे. तेव्हा काय येत असेल, विल येत असेल, तेव्हा हा काय असतो, मॉडेल असतो. इज इट क्लिअर, क्लिअर आहे, समजून राहिलं का. ठीक आहे. चल मग सर आणखी एक प्रश्न आहे आम्हाला, बरोबर आहे, ठीक आहे ना. जेव्हा शाल आणि विल काय म्हणून आला, हेल्पिंग वर्ब म्हणून आला, तेव्हा त्याने काय दाखवला, टेन्स दाखवला, बरोबर आहे. पण जेव्हा हा मॉडेल म्हणून येतो, जेव्हा काय करून येतो, हा मॉडेल म्हणून येतो, त्यावेळेस हा काय दाखवतो सर, काय शो करतो, कोणता भाव व्यक्त करतो, बरोबर आहे. तेव्हा हा काय करतो रे, स्ट्रॉंग जे फ्युचर असते, स्ट्रॉंग फ्युचर शो करण्याचा प्रयत्न करतो, स्ट्रॉंग फ्युचर दाखवतो. मग स्ट्रॉंग फ्युचर म्हणजे काय है ना, तर लक्षात घ्यायचं, स्ट्रॉंग फ्युचर मध्ये काय असते, डिटर्मिनेशन. स्ट्रॉंग फ्युचर मध्ये काय करतो, डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन है ना, डिटर्मिनेशन काय असते, डिटर्मिनेशन डिटर्मिनेशन काय असते, एखादी गोष्ट ठरवली तर ठरवली, ते करायचीच, बरोबर आहे. अशी गोष्ट जेव्हा तुम्हाला दाखवायची असते है ना, तेव्हा काय असते, ते मॉडेल असते, तेव्हा काय असते, ते मॉडेल असते. म्हणजे जेव्हा हा शाल आणि विल ऍज अ मॉडेल म्हणून यूज होतो, तेव्हा तो काय दाखवतो रे, स्ट्रॉंग फ्युचर दाखवतो. आणि स्ट्रॉंग फ्युचर मध्ये पहिलेचा काय दाखवतो, तो डिटर्मिनेशन दाखवतो. जे काही तुम्ही ठरवता ते काय फिक्स आहे, बरोबर आहे. आणखी काय दाखवतो, तो सर्टनिटी दाखवतो. काय दाखवतो, सर्टनिटी दाखवतो. सर्टनिटी निश्चितता, सर्टनिटी निश्चितता.
सर्टनिटी निश्चितता, डिटर्मिनेशन आणखी काय दाखवतो सर्टनिटी सोबत काय दाखवतो आणखी ऑर्डर, सर्टनिटी सोबत आणखी काय दाखवतो तो ऑर्डर दाखवतो है ना, काय शो करतो तो ऑर्डर शो करतो. क्लियर है. और प्रॉमिस, यस प्रॉमिस, वचन, प्रॉमिस वचन. आणखी मोस्ट इम्पॉर्टंट है ना काय थ्रेटन, थ्रेट, धमकी. क्लियर आहे का. समजून राहिलं. जेव्हा शाल आणि विल काय म्हणून यूज होतात, मॉडेल म्हणून यूज होतात, तेव्हा ते काय शो करतात, डिटर्मिनेशन शो करतात, सर्टनिटी शो करतात, ऑर्डर शो करतात, प्रॉमिस शो करतात, नंतर थ्रेटन, थ्रेट. राईट. समजून आलं का. मराठीमध्ये आपण म्हणू शकतो त्याला, मराठीमध्ये काय म्हणतो आपण, मॉडेल. मराठीमध्ये मदत करणे, टू हेल्प समवन, मदत करण्यासाठी सुद्धा यूज होतो. आय शॅल हेल्प यू, आय शॅल हेल्प यू, मी मदत करेल. काय झालं, फ्युचर टेन्स झाला, पण आय विल हेल्प यू है ना, आय विल हेल्प यू, मी तुला मदत करेल. 100% श्युरिटी, सर्टनिटी. राईट. मी तुला मदत करेल. नंतर मदत करणे, नंतर एखादी गोष्ट ठामपणे सांगणे. लक्षात घ्या, मराठी मीडियम हे इंग्लिश वाल्यांसाठी होतं. इंग्लिश वाल्यांसाठी काय आहे ना, जेव्हा शाल आणि विल हेल्पिंग वर्ब म्हणून यूज होतात, टेन्स सांगते. राईट. टेन्स सांगतो. पण जेव्हा ते मॉडेल म्हणून यूज होतात, ते काय सांगतात, स्ट्रॉंग फ्युचर सांगतात, ज्याच्यामध्ये काय येते, डिटर्मिनेशन, सर्टनिटी, ऑर्डर, प्रॉमिस, थ्रेटन. हेच आता इकडे मराठीमध्ये मदत करणे, एखादी गोष्ट काय करणे, ठामपणे सांगणे, ठासून सांगणे, एखादी गोष्ट ठामपणे सांगणे. आणखी यस, आणखी इथेच आहे ना, वचन, वचन देणे, खात्री देणे. और कुछ आणखी आठवतात का, धमकी देणे. यस, धमकी देणे, खडसावणे, धमकी, खडसावणे, खडसावणे. आणखी यस, आणखी काय असतं रे, एखाद्या गोष्टीची काय करणे, सक्ती करणे, एखाद्या गोष्टीची काय करणे, सक्ती करणे. एखाद्या गोष्टीची काय करणे, सक्ती करणे. लक्षात घ्या, मराठी मीडियम, मदत करणे, ठामपणे सांगणे, वचन देणे, खात्री करणे, धमकी देणे, खडसावणे, सक्ती करणे. बरोबर आहे. बरोबर आहे ना. हे कधी सांगतात, जेव्हा शाल आणि विल आहे ना, शाल आणि विल काय करतात, त्यांचं जे काही नेचर आहे, त्यांचं नेचर काय आहे, शाल आणि विल जनरली आय आणि वी पुढे शाल येतो, आणि ही, शी, इट, यू, दे है ना, यांच्या पुढे काय येतो, विल येतो. पण याच्या जर वाईस वर्सा झाले तर ते काय सांगतात, ते भाव सांगतात, आणि त्या भावामध्ये काय करतात, ते मदत करतात, ठामपणे सांगतात, वचन, खात्री, धमकी, खडसावणे, सक्ती करणे. क्लिअर आहे का. क्लिअर आहे. क्लिअर. इथे दृढ निश्चय म्हणू शकतो आपण याला, दृढ निश्चय, दृढ निश्चय. क्लिअर आहे का इथपर्यंत. डिटर्मिनेशन, दृढ निश्चय. अरे समजून राहिलं का भाऊ, समजत आहे, समजून राहिलं. क्लिअर आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. शालविलचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला. क्लिअर झाला. चल मग काय आता एक्झाम्पल बघू. समजा आता एखादं एक एक्झाम्पल आहे, एक एक्झाम्पल, आय शॅल अचीव, आय शॅल अचीव, आय शॅल अचीव. आणखी काय, माय गोल, आय शॅल अचीव माय
गोल लिहायचं. स्वतःच काय छोटे छोटे एक्झाम्पल घ्यायचे. आय शॅल अचीव माय गोल दिस इयर. दिस इयर. या वर्षात काय करेल, माझं जे काही गोल आहे ते काय करेल, अचीव करेल, है ना. हे काय करेल, अचीव करेल. हे क्लिअर आहे सगळ्यांना. चलो एग्जाम्पल आहे, आय शॅल अचीव माय गोल दिस इयर. चल काय म्हटलं मी, आय शॅल अचीव माय गोल. काय म्हटलं मी, जर सब्जेक्ट तुमचा आय आणि वी असेल, सब्जेक्ट तुमचा काय असेल, आय आणि वी असेल, तर आय आणि वी ऑलवेज कोणाला फॉलो करतो, शाल ला फॉलो करतो. आणि जेव्हा आय आणि वी सोबत शाल येत असेल तर हा काय सांगतो रे, हा वाक्याचा टेन्स सांगतो. म्हणजेच हे दिलेलं जे सेंटेन्स आहे हे काय सांगत आहे, टेन्स सांगत आहे, जनरल फ्युचर टेन्स आहे. बरोबर. तेच हाच आहे, बरोबर आहे. हेच अचीव आहे आणि हे बाकी राहिलेलं जसंच्या तसं. राईट. काय चेंज केलं मी, सर काही चेंज नाही केला, फक्त इथे काय केली, ब्लँक स्पेस सोडली. इथे मी आता काय करणार आहे, शाल ऐवजी काय घेणार आहे, विल. शाल ऐवजी काय घेणार आहे, विल घेणार आहे, है ना. तेव्हा या वाक्याचा काय होतो, टोटली मिनिंग चेंज होतो. म्हणजेच मी काय म्हटलं, जेव्हा आय आणि वी पुढे शाल आला तेव्हा त्याने फ्युचर टेन्स सांगितला. आता आय आणि वी पुढे काय आलेलं आहे, विल आलेला आहे. याचाच अर्थ हा काय आहे, मॉडल आहे. हा फ्युचर टेन्स आहे का, नाही, कारण मॉडल कधीच टेन्स सांगत नाही. मॉडल कधीच टेन्स सांगत नाही, है ना. जरी इथे विल आला असेल तरी हा फ्युचर टेन्स आहे का, नाही. हा काय आलेला आहे, मॉडल आहे. कशावरून ठरवलं मी, येणाऱ्या सब्जेक्ट वरून, येणाऱ्या सब्जेक्ट वरून ठरवलेलं आहे. क्लिअर आहे. मग आय विल अचीव माय गोल धिस इयर. इथे काय होत होतं, आय शॅल अचीव माय गोल धिस इयर. मी काय करेल, या वर्षात माझं जे काही गोल आहे ते अचीव करेल. बरोबर आहे. कंपल्शन नव्हतं की त्यांना केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे, तेवढा त्याचा जोर नव्हता त्या गोष्टीवरती. पण जेव्हा तो या शाल ऐवजी काय करतो रे बाबा, विल यूज करतो कोणा पुढे, आयच्या पुढे, तेव्हा हे सेंटेन्स जे बनतं हे कशाचं बनतं, डिटर्मिनेशनचं सेंटेन्स बनतं. त्याच्यातून तो काय दाखवत आहे, त्याची डिटर्मिनेशन. तो त्या गोष्टीच्या प्रती किती समर्पित आहे ते तो सांगण्याचा प्रयत्न करून राहिला. गेटिंग माय पॉइंट. किती तो या गोष्टीच्या प्रती काय आहे, समर्पित आहे. म्हणजे या वर्षात मी काय करेल, माझं जे काही ध्येय आहे ते काय करेल, अचीव करेल. नुसतं करेल का, नाही, या वर्षात ते होईलच, करेलच, करूनच दाखवील, असं त्याला काय करायचंय, म्हणायचंय. आणि हे कशा थ्रू म्हटलं त्याने, जेव्हा त्याने स्वतः पुढे किंवा आयच्या पुढे काय लावलेलं आहे, आपण विल लावलेलं आहे. समजून राहिले का, क्लिअर आहे का हे एक्झाम्पल, क्लिअर आहे एक्झाम्पल, एक्झाम्पल क्लिअर आहे का, डिटर्मिनेशनचा पॉइंट संपला, समजला, क्लिअर आहे. आय शॅल अचीव माय गोल धिस इयर, जनरल टेन्स आहे. पण आय विल अचीव माय गोल धिस इयर काय असते, तुमचं डिटर्मिनेशन असते. समजून राहिलं का, यस, हो सर, राईट, क्लिअर आहे. हे आता रब करतो याला, है ना. कॉन्सेप्ट मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का रे, कॉन्सेप्ट क्लिअर आहे का. शाल आणि विल कधी हेल्पिंग वर्ब असतं, शाल आणि विल कधी मॉडेल असतं, क्लिअर आहे. कधी फ्युचर टेन्स दाखवते, कधी भाव दाखवतात, क्लिअर आहे का, क्लिअर आहे, समजून राहिला. चलो नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. ही विल फिनिश, he will finish
this work, है ना, he will finish this work today. He will finish this work today. चलो काय म्हटलं या सेंटेन्स मध्ये पहा, लक्ष द्या रे. काय या सेंटेन्स मध्ये ही विल फिनिश धिस वर्क टुडे. चला सांगा काय सांगते, सांगते याच्यामुळे म्हटलं डिटर्मिनेशन सांगते का, सर्टनिटी सांगते का, ऑर्डर सांगते, प्रॉमिस सांगते, थ्रेटन सांगते, काय सांगते, त्या 4 ते 5 गोष्टींपैकी काही सांगते का? नाही सर, ह्याच्यापैकी हे काहीच सांगत नाही. हा काय सांगत आहे? फ्युचर टेन्स सांगत आहे. फ्युचर टेन्स सांगत आहे. कशावरून समजलं रे मला? हा जो सब्जेक्ट आहे सर हा थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर थर्ड पर्सन, सिंग्युलर तृतीय पुरुषी एकवचनी म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. आणि हा ऑलवेज ही जो आहे हा कोणाला फॉलो करत असतो? विल ला फॉलो करत असतो. जेव्हा ही, शी, इट, नेम, दे, यू हे कोणाला फॉलो करतील? विल ला फॉलो करतील. तेव्हा तो काय असेल सर? जनरल फ्युचर टेन्स असेल, बरोबर आहे. याचंच मला काय बनवायचं आहे? आता मी जर समजा याला हे असं केलं, ही शाल, ही शाल, ही यूज होते का? म्हणजे शाल सोबत ही सोबत शाल यूज करतो का आपण जनरली? नाही. काय आलेलं आहे इथे? शाल आलेलं आहे. आणि हे राहिलेलं आहे हे आपण ऍज इट इज लिहू, फिनिश धिस वर्क टुडे. आता काय शो करेल? ही शाल फिनिश धिस वर्क टुडे. म्हणजे इथे काय होत होतं? ही विल फिनिश धिस वर्क टुडे. आज हा काय करेल? पूर्ण करेल. पण जो जोर द्यायचा तो होता का? आज नाही जरी झालं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. आज हे काम नाही जरी झालं असतं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच उलट जेव्हा तुम्ही या सेंटेन्स मध्ये येता, ही शाल फिनिश धिस वर्क टुडे, हिच्या पुढे जनरली विल येते, पण इथे काय आलेलं आहे? शाल आलेलं आहे. म्हणजे हे वर्क त्याला आजच्या आजच काय करावं लागणार आहे? कंप्लीट करावं लागणार आहे. म्हणजे हे सेंटेन्स काय दाखवत आहे रे भाऊ? काय दाखवत आहे? सर्टनिटी. काय दाखवत आहे ते? सर्टनिटी. समजून आलं? समजत आहे का? क्लिअर आहे? क्लिअर आहे? दोन सेंटेन्स टेन्स पाहायचा. आय शाल असं असतंय हा टेन्स, पण याच आय पुढे काय आलेलं आहे? विल आलेलं आहे. आता मला तरी असं वाटतं की इथपर्यंत सगळ्यांनाच क्लिअर असेल, है ना. चला हे रब करतो. हे लिहिलं? क्लिअर आहे का रे? है ना. लक्षात घ्या काय शो करते हे? डिटर्मिनेशन. आता याच्यानंतर जर विचारलं की मॉडेल काय शो करतात, शाल आणि विल हे जे मॉडेल आहे काय शो करतात? डिटर्मिनेशन, सर्टनिटी, सर्टनिटी. डिटर्मिनेशनला आपण काय म्हणतो? दृढ निश्चय, दृढ निश्चय. सर्टनिटी, सर्टनिटी निश्चितता. क्लिअर. नंतर ऑर्डर, नंतर प्रॉमिस, आणि काय? थ्रेटन, वचन, धमकी. समजून राहिलं का? क्लिअर होत आहे? क्लिअर होतंय का? क्लिअर आहे? चल नेक्स्ट एक्झाम्पल आहे माझं. एक्झाम्पल पाहू. आय विल, आय विल कसं येईल? शाल. आय शाल स्टँड बाय यू. I shall stand by you. I shall stand by you. कशामध्ये रे बाबा? सुख दुःखामध्ये लिहायचं. through thick and thin. Through thick and thin. Clear? चलो काय यायचं या सेंटेन्सचं? मी काय म्हणते? आय शॅल स्टँड बाय यू. मी तुझ्या सोबत काय राहील? उभं राहील. स्टँड बाय यू.
है ना, मी तुझ्या सोबत काय असेल, उभा असेल. थ्रू थिक अँड थिन. थिक अँड थिन फ्रेज आहे ना. थिक अँड थिन काय आहे, फ्रेज आहे. म्हणजे तुझं जे काही सुखदुःख असते त्या सुखदुःखात मी नेहमी तुझ्या काय करेल, बरोबर राहील, नेहमी तुझ्या काय असेल, सोबत असेल. क्लिअर क्लिअर. चल मग काय झालं, हा आय ऑलवेज कोणाला फॉलो करतो, शालला. म्हणजे याचं काय आहे, फ्युचर टेन्स बनते ना, बरोबर. पण लक्षात घ्या, लक्षात घ्या, इथे आपल्याला काय करायचं, समजा इथे मी जर शाल ऐवजी काय यूज केला, विल यूज केला, तर काय काय बनतं हे, आय विल स्टँड बाय यू. मी तुझ्या सोबत असेल. कुठे, यू थ्रू थिक अँड थिन. गार्डन मध्ये जातो, एखादं झाड पाहतो, त्या झाडाखाली आम्ही दोघे जण काय करतो, बसतो, एकमेकांचा हात हातात घेतो. त्याचा तो काळा डक्क हात आणि तिचा तो गोरा पान असा हात. काय करतो आम्ही, हातात हात घेतो एकमेकांचा, आणि तेव्हा हा गबाड्या काय करते रे बाबा, एक लाईन मारते, आय विल स्टँड बाय यू थ्रू द थिक अँड थिन. आणि जेव्हा घरी माहित होते, रट्टे बसते, तेव्हा हा कुठं जाते रे, त्याचा पत्त्यात घर नसतं. याचं काय नसते, पत्त्यात घर नसते. समजून राहिलं, समजून राहिलं का. आय विल स्टँड बाय यू थ्रू थिक अँड थिन. लक्षात घ्यायचं, त्यानं जर विल वापरला है ना, तो विलच वापरेल है ना. पण ते तर जाऊ द्या, ते गमतीचा भाग आहे. आय विल स्टँड बाय यू थ्रू थिक अँड थिन. तुझ्या जे सुख दुःख आहे, म्हणजे काय करून राहिलो रे आपण, हातात हात घेऊन त्या व्यक्तीला काय करून राहिलो, वचन देतो. त्याला काय करतो आपण, प्रॉमिस करत आहोत है ना. काय करतो आपण, प्रॉमिस करत आहोत. तर लक्षात घ्यायचं की लिहायचं असं प्रॉमिस. राईट, प्रॉमिस. समजून राहिलं का रे, समजत आहे का. चल, समज में आ रहा है. काय म्हटलं मी, आय विल स्टँड बाय यू. मी तुझ्या सोबत असेल थ्रू द थिक अँड थिन. तुझ्या सुखात दुःखात मध्ये. इथपर्यंत समजून राहिलं का. नेक्स्ट एक ऑर्डरचं सेंटेन्स पाहू आपण. यू शाल ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. यू शाल ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. तू काय करणार आहेस, माझ्यासाठी एक ग्लास काय करणार आहे, पाण्याचा आणणार आहे. एक ग्लास काय करणार आहे, पाण्याचा भरून आणणार आहे. यू शाल ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. मग ही काय झाली रे बाबा, ऑर्डर झाली. कशी कशी, जर या यूच्या पुढे काय आलं नसता, विल आलं असता, तर त्याला ते गोष्ट करणं कंपल्शन होतं का, नाही. ही काय ऑर्डर आहे. यू कोणाला फॉलो करत आहे, शालला फॉलो करत आहे. म्हणजे हा जो शाल आलेला आहे, हा इथे काय म्हणून आलेला आहे, मॉडल म्हणून आलेला आहे. म्हणजे हा तो भाव सांगणार आहे, आणि तो भाव कोणता आहे, ऑर्डर आहे. इथे हा जो विल आलेला आहे, हा मॉडल म्हणून यूज झालेला आहे. आणि इथे जो भाव सांगत आहे, तो कोणता भाव सांगत आहे, प्रॉमिसचा भाव सांगत आहे. नंतर हा ही शाल जो आलेला आहे, इथे मॉडल म्हणून आलेला आहे. आणि इथे जो भाव सांगत आहे, तो काय सांगत आहे, सर्टनिटी सांगत आहे. त्याच प्रकारे हा जो विल आलेला आहे, हा सुद्धा काय आहे, मॉडल म्हणून आलेला आहे. आणि काय सांगत आहे, हा डिटरमिनेशन. क्लिअर क्लिअर का, क्लिअर आहे, हे सेंटेन्स क्लिअर आहे. यू शॅल ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. तू काय करायला पाहिजे, मला एक ग्लास पाणी आणून द्यायला पाहिजे. ऑर्डर आहे, त्याला आणावं लागेल. समजून राहिलं का. हा, काही प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. चल, नेक्स्ट सेंटेन्स काय पाहता, नेक्स्ट सेंटेन्स पाहू. हे लिहिलं, ओके. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही सांगा एक कोणतंही. काय राहिलेलं आहे, है ना, नेहमीचं सेंटेन्स आपलं. आय
will kill you. I will kill you if you come again here. I will kill you. I will kill you if you come again here. जर तू इकडे पुन्हा आलास तर लक्षात ठेव काय करेल. I will kill you. तुला मी काय करेल, ठार करेल. त्याच्यानंतर पुन्हा गल्ली दिसू नको, है ना. तर लक्षात घ्या हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये आपण काय दाखवतो, थ्रेटन दाखवतो. धमकी देतो ना भाऊ, मजा गई का. आय विल किल यू इफ यू कम अगेन हिअर. काय दाखवतो आपण, काय शो करत आहोत, थ्रेटन शो करत आहोत. समजून राहिलं इथपर्यंत, समजत आहे का इथपर्यंत. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, क्लिअर आहे. क्लिअर आहे का, ठीक आहे रे, ठीक आहे ना. चला, शाल आला असता तर तेवढी तीव्रता नसती या सेंटेन्स मध्ये, म्हणून शाल आणि शाल आला असता फ्युचर सांगितलं असतं की केलं असतं वगैरे म्हणून. ठीक आहे. इथे विल आलेला आहे, त्याने त्याच्यातून निश्चितता दाखवत आहे तो, आणि काय दाखवत आहे बघा, थ्रेट, धमकी देत आहे तो सरळ सरळ की इकडे पुन्हा या गल्लीत फिरकू नको. तुम्ही नका फिरकत जाऊ रे अशा कोणत्याही गल्ली, आहे का नाही. क्लिअर आहे, लक्षात घ्या. आय विल किल यू इफ यू कम अगेन हिअर. काय आहे, त्यांनी त्याला काय दिला, थ्रेटन दिला. ठीक आहे. शाल आणि विल, शाल आणि विल, हा एवढा कॉन्सेप्ट क्लिअर आहे का, एवढा कॉन्सेप्ट क्लिअर आहे का. ठीक आहे. एक 2-3 पॉइंट राहिलेले आहेत, ते मी काय करेल उद्याच्या लेक्चर मध्ये तुम्हाला ते पुढे क्लिअर करू. सोबतच मग कॅन वगैरे आपण स्टार्ट करू. क्लिअर आहे. कॅन आणि ज्या काही समोरचे मॉडेल आहेत ते क्लिअर करू. आणि याच्यातला काही थोडासा पार्ट राहिलेला आहे, बरोबर आहे, तर तो नेक्स्ट लेक्चर मध्ये येईल. जवळपास 3 ते 4 लेक्चर मध्ये हे मॉडेल, 3 ते नाही लागत, हो 3 लेक्चर मध्ये हे मॉडेल काय होईल तुमचं फिनिश होऊन जाईल. क्लिअर आहे का. ठीक आहे मित्रांनो, लेक्चर जर आवडत असतील तर काय करा, जेवढे आता व्ह्यूज म्हणजे वॉच करत आहेत त्या लोकांनी तरी ऍटलीस्ट शेअर करा. बरोबर आहे. मी दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही, म्हणू शकत नाही, पण ऍटलीस्ट वॉच करणाऱ्यांना तरी मी बोलू शकतो, म्हणू शकतो, है ना. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करतच काय करा, व्हिडिओला शेअर करा. आणि जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तुमचे ते काय करा, कमेंट मध्ये मेन्शन करा. ठीक आहे. ओके, थँक्यू.